बायकोन पोर फाट्यावर हजर झाले ना पोरांच्या बोटाला धरलं बायकोच्या हाताला धरलं आणि ते दोन पोर आहेत तुला दोन पोराच्या असं बोटावर धरलं. बायकोला बॅग घेतली तिसरा हात कुठला आणला मला खरं सांग. तिसरा हात नाही बायकोला बॅग घेतली आता बायकोच्या नादाने पोराच्या नादाने गोडी शेव खाय रेवड्या खाय जिलाबी खाय पावडा खाय रक्त पाणी पी आणि दुनियादारी तर खाल्ला बाबा मुंबईच्या वातावरणात आणि इथल्या वातावरणात पडला फरक आता नाही झाला बायको पोरांनी ते मी खाल्लं पाण्यात बदल पडला आणि झाला ना आता घरी गेलो पुरणपोळीचा स्वयंपाक जेवलो आता मग खाल्लं रात्रीचं 12 वाजता लागलं पोट फुगायला पोट फुगायला लागलं मला खरं सांग रे पोट फुगायला लागले तुला दिवस गेलते का दिवस नाही पाण्यात बदल पाण्यामुळे बरोबर आहे पोट फुगायला लागलं 12 वाजता बायकोनं माझ्याकडे बघितलं म्हणजे इतक्यात नवलं मुंबईहून चांगला झाला आला होता आणि त्याला अचानक झाला काय गागाट चालू झाला रडगाग चालू झाली आजूबाजूच्या बाया जमा झाल्या म्हणजे येणे नको भाऊ रिक्षा कर आणि याला भोटीला लावू दे आता रिक्षा गेली दवाखान्यात गेला डॉक्टरने तपासलं बाई म्हणले घाबरायचं काहीच काम नाही या माणसाची लगेच आता लगेच तुम्ही म्हणल्यावर ऑपरेशनचा प्रश्न आला बायको म्हणली किती पैसा जाऊ द्या नवरा हातागला पाहिजे म्हणजे मी पेशंट मरून देणार नाही आता म्हणले आता ऑपरेशन करावं लागेल थोड्या दाबून धरा आजचा खडा झाला तरी चालेल वर्षात एक तरी खड्यावर दम काढा दाबून धरा थोडं रात्र आपल्या दोघांना जाईल गाणे लावायचे ना गाणे लावायचे आम्ही बंद अरे मित्रांनो गाणी तर शिंगारे मामा माझ्या बाहेर जायचंय पण आपल्या कंपनीत छोट्या मालक काहीतरी बोलावलं पाहिजे ना पैशावाला माणूस सोनवणे माझ्या घरी कशामुळे करते काय सांगू तुला काय झालं तुला कशामुळे करते लय गाडा होता बाई पण झालं काय असं काय नाही तर बहिणीच्या आम्हाला आयो मी काय म्हणलं बहिणीच्या आम्हाला अयो इकडे सुट्टा सुट्टा करून सांग मला नेमकं आणि तू बहीण आहे ना तिला दोन पोरं आहेत. हाय 100 मध्ये काय बोल मग त्या आम्ही म्हणतो त्या आम्हाला कुठं अरे हा बोललो मी परत मग आहे लाईट पाहिजे ना त्याची आहे का अरे बाहेर उठून अरे बावळट तुला घरी एवढं बी सांगता येत नाही वे रे काय अरे नसल कापड तर पेपर लावत तू परत माझ्या घरी येऊच नको 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 पळा 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 आणि कुठं पळा शांत बसा आपल्यात पैशावाला माणूस बोलावला पाहिजे लाला कुंभार सामनापूरकर काहीतरी त्याची गाणी रेकॉर्डिंगचा कार्यक्रम चालू आहे म्हणतात अजून परत एक वाटतो आवाज दे रेशन चालू आहे. आवाज दे अरे लाला काय गाणं मस्त होतं गाणं बोलतो मला कळत नाही रामा 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 रे तुझ्या तिघ्याच्या आईचा नवरा आपला सख्खा
या इथं बावळट हाणलं तुझ्या. तो काय म्हणला तुला कळलं का? अरे तो म्हणतो रामा 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 रे तुमच्या चौघांच्या आईचा नवरा माझा मामा रे येऊ ते त्याला हो ना? कसं काय चाललंय बाबा? एकदम ब्युटिफुल. सगळं व्यवस्थित आहे ना? बरोबर आहे. सगळं व्यवस्थित आहे. ना आता का मी तुला आवडीनं भेटच बोलवले. आपलं कसं काय नाशिकर? माझ्या पुण्याने अगदी पद्धतशीर आहे. सगळं व्यवस्थित आहे ना? मला असं म्हणायचंय मला कशासाठी बोलवलं तुम्ही? हा, यायचं उत्तर का रे? अरे बाबा गावची आली यात्रा. कुणी आणली? काय म्हणला? अरे बाबा सालाबाद प्रमाणे दरवर्षी यात्रा येते. यात्रा कॅन्सल यंदा मग यंदा जत्रा भरू. होय. अरे यात्रा न जत्रा एकच झालं. किती भाव होते? कस काय? आणि यात्रा आणि जत्रा मध्ये लय फरक आहे. कस काय? आज होता माझ्या नका पब्लिक इथं बसलं असतं काय? घरी जाऊन गोटे खेळत बस. त्याला म्हणायचं यात्रा आणि तमाशा चालतो पब्लिक काय होणार? घरी जाऊन डबल मेहनत. त्याला म्हणायचं जत्रा. असं आहे का? बरोबर आहे. बरोबर आहे बाबा. त्याची म्हणाई काय? आपण एका दोघांची आणि कुठलाच कार्यक्रम होत नाही. त्याला सगळे आपण मित्र कंपनी बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? कमीत कमी 5-5 तरी पाहिजे. खरं आहे का नाही? तेव्हा मला असं म्हणायचंय जत्रा भरवायची भरवायची. पण नामांकित कार्यक्रम आणायचा. कुठला नाही तर कुणाचा आला हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. आपण असं करायचं काय? गावात देवांची रांगरगुटी केली बरोबर पाहिजे. आहे. तिची दुकानं रात्रभर चालू ठेवली पाहिजे. हा, या दिवशी दुकानामुळे तर घोळ झाला. काय झालं? ह्याच्या आईला रात्रभर दुकान उघडे ठेवलं. त्यामुळे ह्याच्या बापाने तमाशात धिंगाणा घातला गेल्या वर्षी. जाऊ दे मरू दे. तीच काय आणि त्या दोघांनी पहिलं बोलून साबळे इथनं पुढे एक सांगा तुमच्या आईला म्हणाव रात्रभर उघडं ठेवत जाऊ नको. मला काय आगलेला पत्ता आहे का? आज मी यात्रा भरवायची. आजूबाजूच्या गावात नाव निघालं. नाव निघालं पाहिजे. आपल्या गावाची चव गेली नाही नाही पाहिजे. शबीना काढायचा. डीजे आणायचा. पैसा किती कमी पडला तरी चालेल. देवळी टायचं पण यात्रा यात्रा कशाची बरोबर तुझ्या आईचं उरूच भरवतो काय नालाय का जेव्हा येतो तुम्ही उरुशी सगळं म्हणता पण महत्वाचं राहिलं ना. काय रे बायाच्या कुस्त्या. आणि कधी सोडवाले वाली असं नाही बाबा. आजकाल गाड्याच्या कुस्त्या होत्या ते होत्या पण आमच्या इकडे सोलापूर साईडला येऊन बघ आजकाल बायाच्या सुद्धा कुस्त्या होत्या त्या. बरोबर आहे बाबा. म्हणून म्हणलं कुस्त्याही झाल्या पाहिजे. तुम्हाला काय माहितीये का? याची बहीण माझी बाई काय कुस्ती खेळते आतापर्यंत किती काही वखत पडली. म्हणजे खाली पडून कुस्तीची अरे हार जीत म्हणाल का पडली. बरोबर आहे. तसं हा, बाबा, असं म्हण. कार्यक्रम आणायचा याचा पण कार्यक्रम आणायचा कोणाचा? कुणाचा? कैलासवासी हा कैलासवासी चिन्ह पाटील हेसगावकर बरोबर आहे. यांच्या हस्त्याखाली चालत असणारी हा. माता नाना सोनवणे कल्पना सोनवणे हा. हा लोकनाट्य तमाशा आणायचा जायचं. यायचं पण जाताना कसं जायचं? कसं? वचनात कसं? ए, एक काम कर बा. या दोघांच्या मोकाची जीसीबी देऊ का? हा टाप मारून मग वजनात म्हणलं वचनात जायचं. कसं? आई नाही आय नाही बाईला बाई बायला बाय आली तर सोडायची नाही.